गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. एका घनदाट जंगलात एक खूप मोठे झाड होते. त्या झाडावर खूप सारे पक्षी, खारी आणि इतर लहान प्राणी राहत होते. एके दिवशी सगळ्या पक्ष्यांनी एकत्र येऊन आपल्यातील सर्वात बुद्धिमान पक्ष्याला त्यांचा लीडर म्हणजेच पक्ष्यांचा राजा, पक्ष्यांचा लीडर म्हणून निवडले. तो त्या सगळ्यांची खूप काळजी घ्यायचा. सर्व पक्ष्यांना ठाऊक होते की त्यांचा लीडर खूप विचार करूनच प्रत्येक गोष्ट सांगतो. इतकेच नाही तर लीडरने म्हणजेच राजाने सर्व पक्ष्यांना अनेक वेळी येणाऱ्या संकटापासून सुद्धा वाचवले होते. एके दिवशी अचानक मोठे वादळ आले. झाडावरून सर्व सुकलेली पाने गळून जमिनीवर पडू लागली. तसेच फांद्यासुद्धा जमिनीवर पडत होत्या. सर्व पक्षी झाडावर बसले होते. पक्ष्यांच्या लीडरने पाहिले की झाडाच्या 2 फांद्या एकमेकांवर घासल्या जात आहेत. त्या वाळलेल्या फांद्या एकमेकांवर घासल्यामुळे त्यांच्यातून ठिणग्या जमिनीवर पडत होत्या. अनेक ठिणग्या जमिनीवर पडण्याआधीच विझून जात होत्या. हे सर्व बघितल्यावर पक्ष्यांच्या लीडरला काळजी वाटू लागली. त्या ठिणग्या जमिनीवर पडल्या तर खाली पडलेल्या पानांना आणि फांद्यांना आग लागू शकत होती. म्हणूनच पक्ष्यांच्या लीडरने जोरात ओरडून सर्व पक्ष्यांना सावध केले. तो म्हणाला, मित्रांनो, या झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जात आहेत. त्यामुळेच ठिणग्या पडत आहेत आणि यातील काही ठिणग्या खाली पडलेल्या पानांवर, सुकलेल्या पानांवर पडत आहेत, फांद्यांवर पडत आहेत. कदाचित यामुळे आग लागू शकते असं मला वाटतं. सर्वांनी हे झाड सोडून इतर ठिकाणी जावे. आपल्या लीडरचे बोलणे झाल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. पक्ष्यांमध्ये थोडीफार कुजबूज सुरू झाली. काही हुशार पक्षी जे होते त्यांना समजलं की राजा योग्य सल्ला देत आहे. मग काहींनी ठरवले आणि आग लागण्याआधीच आपण तिथून उडून जावे, म्हणजेच आपला जीव वाचेल. मग ते हुशार पक्षी उडून गेले. परंतु त्यांच्यातील काही पक्ष्यांना स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड गर्व होता. ते म्हणाले, किती मूर्ख आहेत हे पक्षी, एवढ्याशा वाऱ्याला घाबरले. त्या ठिणग्या काय पेट घेणार आहेत का? आणि एवढी काय अशी मोठी आग लागणार आहे? म्हणून ते गर्विष्ठ पक्षी तिथेच थांबले. आणि मग व्हायचं तेच झालं. सुकलेल्या पानांना आग लागू लागली आणि मग गर्विष्ठ पक्ष्यांची पळताभुई थोडी झाली. म्हणजेच काय की गर्विष्ठपणा कधीच करू नये, कारण गर्वाचे घर नेहमी खालीच असते. आपल्या लीडरचं म्हणजेच पक्ष्यांच्या लीडरचं, पक्ष्यांच्या राजाचं ज्यांनी ऐकलं ते सुखरूप होते. मात्र ज्यांना आपल्या बुद्धीवर प्रचंड गर्व होता त्यातील काही गर्विष्ठ पक्षी पळताभुई थोडी झाल्यामुळे घाबरले तर होतेच आणि त्यातील काही पक्ष्यांना थोडीफार दुखापत देखील झाली होती. म्हणूनच कधीही गर्व करू नये. तर माझ्या आजच्या या छोट्याशा द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.